हॅलो तर महत्वाचं अंतिम लढत थोड्या क्षणामध्ये या ठिकाणी सुरुवात होणार आहे। पॉवर शेलार विपक्ष कांदळी या दोन मातब्बर संघांमध्ये जे दोन संघ या ठिकाणी पुढे आले आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत त्या दोन्ही संघांना आमच्याकडून शुभेच्छा असतील। कांदळी संघाने खूप चांगला खेळ केला, पॉवर शेलार संघाने सुद्धा खूप चांगला खेळ केला आणि या ठिकाणी अंतिम फेरीत प्राप्त झालेले आहेत। यानंतर शेवटच्या फेरीचं धावतं समालोचन करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत प्रवीणजी शिंदे यांना। तत्पूर्वी गेले 2 दिवस मला या ठिकाणी आयोजकांनी संधी दिली, चुकून माझ्याकडून एखादा शब्द चुकीचा निघाला असेल तर मी सर्व आयोजकांचे आणि आमचे जे लीड कॉमेंटेटर आहेत प्रवीणजी शिंदे यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय। आणि काही चुकी झाली असेल तर माफ करा, मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा। शेवटचा महत्वाचा सामना क्वालिफायर झालेली आहे, आता अंतिम फेरी आलेली आहे। या अंतिम फेरीमध्ये 2 तुल्यबल लढती संघ पॉवर शेलार आणि त्यांना 2 हात करेल KVPC कांदळी संघ। तर जाऊया प्रवीणजी शिंदे यांच्याकडून, धन्यवाद। कुंदन मात्रे, कुंदन मात्रे, काल पटकन एक फोटो। बोलत नाही मी काय। सन्माननीय आदरणीय किशोरजी पाटील उद्योगपती खारबाव यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 2000ची देणगी आली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। सर्वप्रथम थोडासा आमच्या आवाजामध्येच प्रॉब्लेम झालाय, कारण गेले 4 दिवस मी या ठिकाणी समालोचन करतोय आणि ही स्पर्धा कव्हर करता करता नाईट टुर्नामेंट मला बिलोशी इथे देखील कव्हर करायला लागते। सकाळी 7 वाजेपर्यंत त्या ठिकाणी सामने सुरू झाले, त्यानंतर घरी आलो, आंघोळ केली आणि पुन्हा एकदा हे मैदान मी गाठलं, त्यामुळे क्षमा असावी थोडी। सामन्याला या ठिकाणी सुरुवात होईल। 2 ओव्हरचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। आमचा मुख्य VIP डाईस पाहू शकाल, आदरणीय प्रमोद भाऊ, सागर राऊत, त्यानंतर सन्माननीय रत्नाकर जाधव, त्यानंतर कैलास देवा जाधव साहेब, त्यानंतर रुपेशजी पाटील, त्यानंतर महेशजी ठाकरे, त्यानंतर मयूर पानवे, त्यानंतर पाहिलं तर जितू गोट्या पाटील, त्यानंतर शांताराम म्हात्रे साहेब, हे सर्व मान्यवर आपण या मुख्य व्यासपीठावरती पाहतोय। त्याच्या मागच्या बाजूने आपण पाहिलं ना तर किरणजी बांगर, करमाळे, संजयजी पाटील, कुंदे, त्यानंतर पाहिलं अक्षय होगे, या गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय प्रमोद बरफ, हे चांगल्या पद्धतीने या सामन्याचा आनंद घेतात। रुद्र जगदीश सुतार आणि देवांश शैलेश सुतार यांकडून या स्पर्धेकरिता 3000ची देणगी आली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। सर्वप्रथम दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा। पहिलाच बॉल अगदी रायझिंग अँड सरप्राइजिंग पाहायला मिळाला। पहिलाच बॉल डॉट, ग्रँड फिनाले मेगा फायनलचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। जय बजरंगा पॉवर शेलार त्यांच्या विपक्षामध्ये या विभागातील एक दादा संघ KVPC कांदळी। भावेचा बॉल अगदी पाहिला सफल झाले आणि त्यानंतर बॉलला पाठवले गेले 4 धावांकरिता चौकार। चेतन आगिवले यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा। कैलासवासी विवेक आगिवले यांचे बंधू आहेत, त्यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं। आपण पाहू शकाल डॅशिंग पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व कैलासजी जाधव साहेब, सामाजिक राजकीय क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांना गोड आवड असं लाडकं व्यक्तिमत्व आपण या मंचावरती पाहतोय। प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते। मानाची सन्मानाची स्पर्धा। यावेळेचा बॉल देखील पाहिला तर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता मयुरेश पष्टेडे, परंतु यावेळेला एलिव्हेशन नव्हतं, धाव मिळेल फक्त सिंगल। चेतन आगिवले यांकडून या स्पर्धेकरता 1000ची देणगी आली आणि त्यांचं शुभागमन देखील झालंय। आपलं हार्दिक स्वागत आहे। खरं तर अनेक दानशूर व्यक्तिमत्व या स्पर्धेकरिता पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक सौ मोनिकाताई पानवे भिवंडी लोकसभा प्रमुख यांच्या माध्यमातून 25,000 रुपये,
त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सौ रवीना रवींद्र जाधव माजी सभापती भिवंडी पंचायत समिती यांच्या माध्यमातून 15,000 रुपयाची देणगी आली आहे. या सर्वांना मनापासून धन्यवाद. भावेश पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने फुलटॉस होता. प्रॉपर एलिव्हेशन झालंय. बॉलला पाठवलं जाईल 6 धावन करिता षटकार. निलेजी सांबरे साहेब यांचं गीत तुमच्या समोर सादर केलं गेलं. अनेक सामाजिक कार्य ज्यांच्या हातून घडतात असं व्यक्तिमत्वाचं गीत तुमच्या समोर सादर केलं गेलं. टीमची धावसंख्या 11, चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झालाय. भावेश षटकातला पुढचा बॉल घेऊन यावेळेला ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटनं बॉल ऑन साइड मध्ये. मयुरेशने इथे चुकी केली आहे. अगदी पाहिलं ना तर आत्महत्या केली आहे. आवश्यकता नव्हती धाव घेण्याची, तिथे मात्र तो फसलाय आणि धावचीची विकेट. मयुरेश बाद. या हंगामातली ही शेवटची स्पर्धा. यानंतर आपल्याला ओम साई क्रिकेट असोसिएशनची प्रीमियर लीग पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी एकंदरीत 19 गावचे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. अगदी दिगाशी गावापासून ते वडवलीच्या टोकापर्यंत हे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. भावेशने आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत, धावा खर्च केलेत 12. ग्रँड फिनाले मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कांदळी विपक्ष शेलार भिवंडी तालुक्यातील 2 ताकदवार बलाढ्यशाही संघ आमने सामने. ना नावासाठी ना पैशासाठी, आम्ही खेळतो आमच्या गावासाठी. यावेळेला माझ्या स्लॉट मध्ये आला तर परंतु पहा जबरदस्त एफर्ट दाखवले गेले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि धावा त्या ठिकाणी वाचवल्या. धावा मिळतील त्या 2. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 1 गडी बाद 14. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेकरिता लाभलं. आदरणीय रत्नाकर जाधव साहेब दिगाशी गावचे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. 7,000 रुपयाची देणगी त्यांच्याकडून आली आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जितेंद्र मंगलदास पाटील उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कुंदे यांच्या माध्यमातून या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांना मनापासून धन्यवाद. त्याच नंतर या ट्रॉफीज पहिल्या क्रमांकापासून चतुर्थ क्रमांकापर्यंत ज्या पुरस्कृत केल्या राहुल दादा पाटील यांच्या माध्यमातून, आणि त्याच नंतर राहुल दादा यांच्या संदर्भात सांगायचं झालं मान्यवरांच्या माहितीसाठी गेले 2 दिवस आलेल्या सर्व संघांना यांनी भोजन मोफत दिलेलं आहे. असं लाडकं व्यक्तिमत्व या कुंदेगावचं युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं राहुल दादा पाटील. 14 धावा धावफलकावरती आकाश वारगडे भिवंडी टेनिस क्रिकेट मधला एक चांगला खेळाडू. यावेळेला फटका फसलाय. जेलची संधी निर्माण झाली आहे. फलंदाज बाद होईल निशांत पष्टे. कांदळी संघ अगदी पाहिलं तर या हंगामामधला टॉपचा संघ राहिलाय. खरं तर गोरसाई संघाला पराभूत करणारा संघ देखील ग्रामीण मधून कोण असेल तर कांदळी संघ. अगदी 7 ते 8 वर्षापूर्वीची ती स्पर्धा डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा मराठेपाडा या गावामध्ये, ज्या ठिकाणी कांदळी टीमला 3 चेंडू 18 धावांची गरज असताना गोरसाई संघाच्या विरुद्ध खेळताना या संघाने गोरसाई संघाला पराभवाची धूळ चारली होती. तो संघ आता शेलार संघाच्या विरोधात खेळतोय. टीमची धावसंख्या 14. या धावसंख्येवरती 2 विकेट्स गमावलेत. न्यू बॅटर पारस देसले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट आकाश वारगडेचा पुढचा बॉल. यावेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न. ही क्वालिटी गोलंदाजी आकाश वारगडेची आपण पाहिली. चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवतोय.
हरेश वारगडे शेलार यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक करिता 1000चं कॅश प्राइज आले. फुल टॉस आ बैल मुझे मार 6 धावा षटकार येतोय फलंदाज पारस देसलेच्या बॅट मधून. थँक्यू. जे व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती नेहमीच कुंदेकरांच्या मागे ज्यांचे शुभाशीर्वाद असतात असे या विभागातलं नामवंत गोड व्यक्तिमत्व आदरणीय कैलास देवा जाधव साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता तब्बल 5000ची देणगी आली. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. नेहमीच त्यांचं योगदान लाभत असतं. यावेळीही त्यांचं योगदान लाभलंय. टीमची धावसंख्या पाहिली तर 20 धावा. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. आकाशचा पुढचा बॉल यावेळेला रिव्हर्स खेळाय गेलेले एलिव्हेशन झालं नाहीये. सिंगल धाव मिळेल. 21 धावा धावफळकरती जोडल्या जात आहेत. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक मायबाप या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक प्रेक्षक या सामन्यांचा घर बसल्या देखील आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेमध्ये आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चांगली स्पर्धा आहे. मानाची सन्मानाची स्पर्धा जय बजरंग कुंदे बी या संघाने आयोजित केलेली ही स्पर्धा खूप सारी मेहनत या आयोजन कमिटीच्या वतीनं घेतली गेली आहे. लोअर फुल टॉस यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेला नकार दिलाय पारसने. थांबवलंय विरूला. एका धावेच्या साहाय्यानं लेग बायचा इशारा होईल. धावा दाफळकरती जोडल्या गेल्यात. 22-2. शेवटचा बॉल असेल टार्गेट सेट करणारा. अगदी पाहिलं तर दोन्ही संघ अतिशय नामवंत बलाढ्य, परंतु पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोण उचलणार? पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोणाच्या मंदिरामध्ये जाणार? कांदळी की शेलार? कारण पैशासाठी खेळ नाहीये, ट्रॉफीसाठी खेळ. यावेळेला दर्जेदार बॉल हाताळला जाईल. अगदी मिडल वरून बॉल निघून गेलाय. फर्स्ट इनिंग कंप्लीट. 22 धावा धावफळकरती. विजयासाठी लक्ष्य 12 बॉल आणि 23 धावा. कमॉन डीजे. तत्पूर्वी आपण करूयात स्वागत आणि सन्मान. आयोजन कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आपण मान्यवरांचा यथोचित सन्मान करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आणि आदरणीय कैलास देवा जाधव साहेब ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य या स्पर्धेला आपल्याला लाभलं, राहुल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूयात हा शुभ सन्मान. मायचे श्वाल सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन साहेबांना करूयात सन्मानित. अगदी पाहिलं तर सामाजिक, राजकीय आणि क्रीडा या तिन्ही क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला असं नामवंत व्यक्तिमत्व आणि पाहिलं तर जिल्हा परिषद ठाणे विरोधी पक्षनेते सन्माननीय आदरणीय कैलास देवा जाधव साहेब यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. या ठिकाणी आलात, आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल आपल्याला मनापासून आभार. पुढील सन्मान करतो आपण ज्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत झालं. नेहमीच ज्यांचं या स्पर्धेला या ग्रामस्थांना योगदान लाभत असतं. आणखीन एक दानशूर व्यक्तिमत्व शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय रत्नाकर जाधव साहेब यांचा या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करत आहोत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं. रत्नाकर जाधव साहेब यांचा या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करत आहोत. सन्माननीय रत्नाकर जाधव साहेब यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय आदरणीय सागर राऊत यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सन्माननीय सागर राऊत. यांच्या शुभ हस्ते करत आहोत. मायचे श्वास सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करूयात सन्मानित आणि वळूयात पुन्हा एकदा. थँक्यू डीजे. मॅचच्या दिशेने 12 बॉल 23 धावांचं आव्हान. जय बजरंग पॉवर शेलार इथून आपली पॉवर दाखवेल का? फायनलचा सामना, ग्रँड फिनाले, मेगा फायनल. दुसरा डाव इथे झालाय सुरू. पूर्वार्ध पाहिला, उत्तर ताला झाली आहे सुरुवात. चेंडू शिल्लक आहेत 12 बॉल मध्ये धावा काढायचे 23. मयूर
ज्या मयूरनं या अगोदर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये मिडन षटक हाताळलं होतं तो गोलंदाज इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. कैलास गरज यांच्या माध्यमातून 2 षटकारांसाठी 1000चं कॅश प्राइज. पहिला बॉल ऑन साइडला वळवलाय, मिडॉनचा क्षेत्ररक्षक पारस बॉल वरती आलाय, एक सिंगल मात्र मिळेल. मात्र फेकी खराब होती, फेकी खराब पाहायला मिळाली पारस कडून. या मुवमेंट वरती या चुका कदाचित महागात ठरतील हे जितेश पष्टेलला देखील ठाऊक आहे, कारण एक एक धाव तुम्हाला पराभवाच्या दारामध्ये घेऊन जाते. कारण या अगोदर आपण पाहिलं क्वालिफायरचा आजच्या दिवसातील सामना तर बाबा स्पोर्ट केळे संघ एका धावेसाठी पराभूत झाला. पहिल्या बॉल वरती 2 धावा आलेत. राईट अमोर द विकेटने पुढचा बॉल समोर लॉप केलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सचिन भोईरचा तडाखा. बॉलला पाठवलं जाईल 6 धावांसाठी. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर सचिनने त्याच्या विकेटचा मटवा पटवून दिलाय. येथील 6 धावा. आठ धावा फलकावरती. एक षटकार तर आलाय, अजून एक आला तर मग कैलास गरज यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. जयेश गोट्या सुतार आमचे गायब झालेत, त्यांना गुगलवर सर्च करा. खरं तर त्यांच्यासारखा पैसा कुणी उधळला नाही या स्पर्धेमध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा दाखल करते 8. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा केला जाईल मयूरच्या माध्यमातून. यावेळेला आडव्या बॅटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉल वरती आलाय प्रीतम, एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 धावा. प्रत्येक बॉल बघे आपल्याला इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. सामना अजून देखील बरोबरीत आहे, सामना दोन्ही बाजूनी आहे, परंतु सध्याची स्थिती शेलार संघाची मजबूत आहे, कारण दोन्ही फलंदाज अजून खेळपट्टीवरती तटस्थ फलंदाजी करतायत. नेक्स्ट बॉल मयूरचा. ओहो चांगला बॉल, चांगली पिचिंग, सबमरीन डिलिव्हर पाहायला मिळाला. डॉट बॉलची होईल समाप्ती. 8 बॉल 14 धावा. सामना रंगतोय, सामना रंगतोय, सामना चुरशीचा बनतोय. कट्टर बॉलचा वापर केलाय, लेग कट्टर बॉलचा वापर करत असताना मयूर पष्टे. 8 बॉल मध्ये 14 धावा. काय घडेल काय बिघडेल ही ट्रॉफी, हा चषक पहिल्या क्रमांकाचा कोण उचलणार? पंकज पवार जिजाऊ संघटनेचे सदस्य यांच्या माध्यमातून शेलार टीमला शुभेच्छा येतील आणि शुभेच्छा येताच बॉलला पाठवलं जाईल 6 धावांकरिता षटकार. 6 धावा. पंच आहेत आमचे, ऑल इंडिया देखील आहेत. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती. आता 7 बॉल. अगदी पाहिलं तर 6 धावा आहेत. आमच्या कॅमेरा वर्कने देखील ते शूट केलेलं आहे. इथे देखील स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी बरंच अंतर होतं 9व्या पासून. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 15 धावा धावफलकावरती. विजयाकरता 7 बॉल आणि 8 ची गरज. विजय आणि सचिन दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून एक एक धमाका, एक एक ब्लास्ट आपण पाहिलाय, एक एक षटकार आलाय. यावेळेला ऑन साइडला वळवलं बॉलला, डीप मध्ये प्रोटेक्शन. एक सिंगल धाव इथे घेतली जाईल. 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा. शेवटचा गोलंदाज आता कोण असेल? कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल? आता खरा लढाऊ लागेल. इथे लढले होते तानाजी मालुसरे, लढले होते बाजी प्रभू देशपांडे. आता इथे लढाऊ बनावं लागेल गोलंदाजाला. 6 बॉल आणि 7 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती पारस देसले आलाय. हॅलो हॅलो हॅलो. दीना राऊत यांना देखील आता समालोचन करण्याची संधी आपण देऊयात. खूप सारी मेहनत त्यांनी घेतली या स्पर्धेकरिता. त्यांचं देखील कौतुक केलं जाईल, जरूर केलं जाईल. पहिला बॉल, पहिलाच बॉल सॉफ्ट हँड बॉलला ढकललाय. शॉर्ट फायनल मध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालं. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. आता धावा हवेत त्या मात्र 5 बॉल आणि 6 धावा.
शेवटचा सामना या स्पर्धेतला. गेली 4 दिवसाची स्पर्धा आणि 4 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही या स्पर्धेला. यशस्वीरित्या संपन्न होताना ही स्पर्धा यशस्वी वाटेवरती वाटचाल करत असताना त्याचं एकमेव कारण ही स्पर्धा कोणाची आहे तर कुंदेकरांची. टीमची धावसंख्या आपण पाहिली. जय बजरंग स्पोर्ट्स कुंदे बी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. 5 बॉल 6 धावा. यावेळेला फटका तर दमदार आहे. जेल ड्रॉप. सिंगल धावा इथे अंकित होईल. मात्र ही कॅच होती का मॅच होती. खरं तर इथून सचिन भोईर सारखा फलंदाज बाद होऊ शकला असता. आता 4 बॉल मध्ये धावा काढायचे 5. मॅच ऑन आहे. मॅच संपली नाहीये. चार चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. नवीन फलंदाज करणला पाठवला. हार्ड हिटर फलंदाज आहे. त्याच्याकडे चांगली क्षमता आहे. मोठे स्ट्रोक खेळण्याची ताकद आहे. पारस चांगली गोलंदाजी करतोय. 2 बॉल मध्ये 2 धावा त्याने खर्च केल्यात. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. अजून देखील सामना बॅलन्स आहे. सचिन भोईर ही विकेट महत्वाची आहे टीम कांदळी संघासाठी. या विकेट वरती फोकस करावा लागेल. डॉट बॉल आणावे लागतील. पारस पुढचा बॉल घेऊन यावेळेला मात्र ऑन साइडला टर्न केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचतोय. दुसरी धाव धोक्याची ठरेल. ओ माय. पुन्हा एकदा सातत्याने फेकी बरोबर होताना पाहायला मिळाली नाहीये. आता 3 ला 3. 3 चेंडू आणि 3 धावा विजयासाठी. जय बजरंग पॉवर शेलार संघाला हा सामना जिंकण्याकरिता या 3 धावा कांदळी संघाच्या माध्यमातून वाचवल्या जातील का हे देखील पाहावं लागेल. 3 चेंडू आणि 3 धावा. तीन चेंडू आणि 3 धावा. ग्रँड फिनाले मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने रंगताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेला उडवला बॉलला डीप विकेट क्षेत्राच्या बाहेर. टाटा बाय बाय. मॅच फिनिश. जय बजरंग पॉवर शेलार चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरले या स्पर्धेमध्ये. कम ऑन डीजे.